राज्यभर अभूतपूर्व राडा सुरू आहे। महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सगळीकडे मोठा राडा पाहायला मिळाला। अगदी शेवटच्या क्षणापर्यंत अनेक संभाव्य उमेदवारांना आपापल्या पक्षाची उमेदवारी मिळेल की नाही याचा पत्ताच नव्हता। एबी फॉर्मसाठी अक्षरशः मारामारी सुरू होती। इकडे नाही जमले तर तिकडे जमवण्याच्या विचारात असलेल्या अनेकांची धावपळ अगदी बघण्यासारखी आणि तितकीच केविलवाणी वाटत होती। कोण कुठल्या पक्षात आहे, कोण कोणत्या पक्षात चाललाय याचा नेमका अंदाजच येत नव्हता। शेवटच्या दिवसापर्यंत युती आणि आघाडीच्या चर्चाचे गुर्हाळ सुरूच होते। एकीकडे पुणे, नाशिक, संभाजीनगर मध्ये युती तुटल्याची बातमी येत असतानाच दुसरीकडे शिंदे सेनेचे नेते उदय सामंत मात्र सगळ्या ठिकाणी युती कायम आहे, अजूनही निर्णय घेण्यास 2-3 दिवसांचा अवकाश आहे असे सांगत होते। पक्षाची उमेदवारी आपल्यालाच मिळणार या खात्रीत वावरणाऱ्या अनेकांना शेवटच्या दिवशी धक्काच बसला। सगळ्याच पक्षांमध्ये अशा असंतुष्ट निष्ठावानांची गर्दी पाहायला मिळत होती। एरवी पक्षासाठी सर्वस्वाचा वगैरे त्याग करण्याच्या बाता करणारे एक साधा एबी फॉर्म न मिळताच कसे अस्वस्थ होतात हे मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाले। अशा असंतुष्टांची उपस्थिती सगळ्याच पक्षांमध्ये दिसत असली तरी भाजपमध्ये अशा लोकांची गर्दी खूप मोठी होती। काही दिवसांपूर्वी भाजपच्या एका मंत्र्याने देवाभाऊ महाराष्ट्राचे राजकारण चालवतात, विरोधी पक्ष देखील तेच चालवतात असे विधान केले होते। हा अति आत्मविश्वास किंवा आपल्या ताकदीचा अहंकार एक दिवस भाजपला गोत्यात आणणार आहे। अलीकडील काळात आपल्या जागेवर आपला उमेदवार उभा करायचा आणि जो बंडखोरी करण्याची शक्यता त्याची मित्र पक्षात सोय लावायची असे राजकारण भाजप करत आहे। परंतु हे राजकारण भाजपच्या अंगलट येऊ शकते। भाजप किंवा पूर्वीचा जनसंघ जेव्हा फारसा दखलपात्र नव्हता तेव्हा या पक्षासाठी सर्वस्वाचा त्याग करणारे कार्यकर्ते त्यांच्याकडे होते, संख्येने कमी होते, परंतु त्यांच्या निष्ठा वादातीत होत्या। आता तशी परिस्थिती राहिली नाही। भाजपच्या कार्यकर्त्यांना आता सत्तेची चव चाखायला मिळत आहे। एकदा का सत्तेचे रक्त तोंडाला लागले की त्या सत्तेसाठी भल्या भल्यांच्या निष्ठा डळमळीत होतात। भाजपमध्ये अशा सत्ताकांक्षी कार्यकर्त्यांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे। भाजपचे मूळ कार्यकर्ते आणि सत्ता लोभापायी बाहेरून आलेली गर्दी या सगळ्याचा भार पेलवणे भाजपला जड जाणार आहे। त्याची चुणूक या महापालिका निवडणुकीत पाहायला मिळत आहे। मूळच्या कार्यकर्त्यांचा बाहेरून आलेल्यांना विरोध आहे। आम्ही नेहमीच सतरंजा उचलायच्या का हा त्यांचा रास्त सवाल आहे। त्यामुळे एरवी शिस्तबद्ध म्हणवणाऱ्या भाजपमध्ये उघड वाद उफाळून येताना दिसतात। हे वाद केवळ कार्यकर्त्यांच्या पातळीपुरते मर्यादित नाही, नेते देखील वाद घालतायत। मुनगंटीवारांचा त्रागा नुकताच पाहायला मिळालाय। अगदी दिल्लीतही सगळेच काही सुरळीत आहे असे म्हणता येणार नाही। अजून 1-2 वर्षांनी मोदींना निरोप देण्याची तयारी सुरू होईल, त्यानंतर दिल्लीतही घमासान सुरू होईल। एकेकाळी पार्टी विथ डिफरन्स म्हणून ओळखली जाणारी भाजप आता अतिशय वेगाने पार्टी विथ डिफरन्सेस वाटचाल करत आहे। मूळचे आतले, बाहेरून आलेले आणि या दोघांच्याही वाढलेल्या सत्ताकांक्षा भाजपला कदाचित पुन्हा जुने दिवस दाखवू शकते। भाजपचे सुदैव हे आहे की सध्या भाजपचा मुकाबला करू शकेल असा कोणताही ठोस पर्याय समोर नाही। परंतु उद्या असा पर्याय उपलब्ध झालाच तर भाजपचा पोळा फुटायला वेळ लागणार नाही। सत्तेसाठी गोळा झालेले सत्ता हाती लागत नाही असे दिसताच जिकडे संधी मिळेल तिकडे पळत सुटणार। अर्थात सगळ्याच पक्षांना हा धोका असला तरी बहुतेक पक्षात इच्छुकांची संख्याच मर्यादित असल्याने त्यांना फारशी काळजी करण्याचे कारण नाही। शिवाय आज सोडून जाणारे सगळीकडून निराश झाल्यावर उद्या परत येतीलच हा विश्वास त्यांना आहेच। भाजपला मात्र अंतर्गत सुंदोपसुंदी खूप महागात पडू शकते। लहान सहान तंबू वादळात उडाले तरी पुन्हा उभारायला वेळ लागत नाही, परंतु मोठा डोलारा कोसळला तर तो पुन्हा उभा होईलच याची शाश्वती नसते। अशाच घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार।